भंडारा तालुक्यातील गुंथारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने एक शिक्षक देण्यात यावे या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी सकाळी शाळेला कुलूप ठोको आंदोलन केले होते। या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांनी शाळेत लवकरच शिक्षक देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे। त्यामुळे 5 तासानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंथारा येथे वर्ग 1 ते 4 असून विद्यार्थी पटसंख्या 98 आहे, परंतु शाळेत एक वर्ग शिक्षक नाही। त्यामुळे विद्यार्थी अध्ययन व अध्यापन कार्यापासून दिवसभर वंचित असतात। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने आज आम्ही इथं जिल्हा परिषद शाळा गुंथारा इथं कुलूप बंद आंदोलन केलं। तो आंदोलन 5 तास चालला। संपूर्ण गावकरी इथे उपस्थित होते। बहुसंख्येने 200 ते 300 संख्येने इथं गावकरी उपस्थित होते। इथली पटसंख्या 98 असून या शाळेमध्ये 3च शिक्षक आहेत आणि एका शिक्षकाची आवश्यकता आहे। हा जेव्हा आंदोलन 5 तास चालला, इथं जिल्हा परिषद येथील ईओ आणि पंचायत समितीतील बीओ इथं उपस्थित झाले। त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही येणाऱ्या या 10 दिवसात तुम्हाला शिक्षकाची पूर्तता करू आणि त्यांच्या आश्वासनानुसार आम्ही हा आंदोलन 5 तासानंतर मागे घेत आहोत असे आम्ही जाहीर करतो। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंथारा या ठिकाणी कुलूप ठोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। त्या प्रसंगी संपूर्ण गुंथाऱ्यातील ग्रामवासी, महिला भगिनी आणि लहान लहान मुलं सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले। त्या सर्वांनी या धगधगत्या उन्हामध्ये 5 तास काढले। 5 तासानंतर झाल्यानंतर आमच्या प्रशासनामधून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सभापती सुद्धा या ठिकाणी आले आणि ते आल्यानंतर यूओ आणि बीओ यांनी येऊन आमच्या मागण्या पूर्ण केल्या। त्या सर्वांच्या मी या ठिकाणी तसेच त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा यांनी आम्हाला वेळीच येऊन योग्य पद्धतीने मदत केली, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी। जीबी न्यूज भंडारा।